प्रत्येक शहराची आपली अशी एक खास खाद्य संस्कृती असते। त्यात जर उपराजधानी नागपूरबद्दल बोलायचं झालं तर त्यात मांसाहार मेनूमधील सर्वात प्रख्यात आणि अग्रगण्य येणारे नाव म्हणजे नागपुरी सावजी चिकन मटण हे होय। काही दशकांपूर्वी नागपुरातील मॉडेल मिल, इम्प्रेस मिलसारख्या सूतगिरण्या बंद झाल्याने येथील कामगारांच्या हातातील नोकऱ्या गेल्या। अशावेळी येथील काही विणकर अर्थात कोष्टी बांधवांनी उपजीविकेचे साधन म्हणून खानावळ सुरू करत आपल्या खास शैलीतील सावजी ही रेसिपी जन्माला घातली। स्वतः तयार केलेले मसाले, झणझणीत चव आणि विशेष कौशल्य वापरून तयार होणारा हा मेनू आज सर्वत्र प्रख्यात असून नागपूरची एक खास खाद्य संस्कृतीची ओळख बनला आहे। नागपुरातील इतवारी भागात असेच एक चमन सावजी नावाने भोजनालय आहे, जेथे मागील 3 पिढ्यांपासून हा व्यवसाय अविरतपणे चालू आहे। अल्प दरात नागपुरी सावजीचा आस्वाद सर्वांना घेता यावा या उद्देशाने वेगवेगळ्या थाळी आणि सावजी प्रकारचे मेनू येथे चाखायला मिळतात। या भोजनालयाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दर्शन अशोकराव पराते, चमन सावजी भोजनालय, भारत माता चौक, शनी मंदिरच्या मागे इथे माझं 1960 पासून माझा 3ऱ्या पिढीपासून हॉटेल सुरू आहे आणि हे कोष्टी समाजाचा हा धंदा असल्यामुळे आम्ही जेवण बनवायचं आम्हाला हा प्रोफेशन मिळाला आहे। या जेवणामध्ये आम्ही नॉनव्हेज मेनूमध्ये मटन, चिकन, खूर, किमा, कलेजी, सुंदरी आणि व्हेजमध्ये आम्ही पाटोडी, दाळकांदा आणि खसखस पनीर वगैरे आम्ही करतो। आम्ही एकूण 150 रुपये थाळीमध्ये 2 पीस मटन किंवा चिकन, 3 चपाती, 1 वाटी भात, रायता आणि पापड आणि सलाद, जेणेकरून प्रत्येक समाजाच्या प्रत्येक वर्गाला म्हणजे गरीब असो की श्रीमंत त्याला जेवण घालणं हे आमचे उद्देश आहे। आणि 99 रुपयामध्ये आपण नागपूरची बिर्याणी हा ऑफर लावला। जसं हैदराबादची बिर्याणी असते तसं नागपूरची बिर्याणी पण प्रसिद्ध झाली पाहिजे म्हणून नागपूरची बिर्याणी आपण स्पेशल ऑफर ठेवला आहे। 99 रुपीजमध्ये बिर्याणी, त्यामध्ये 1 रसगुल्ला, म्हणजे गोड पण असले म्हणजे जेवणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेता येईल। आणि आमचा उद्देश हेच आहे की नितीन गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे म्हटलं होतं की सावजी जेवणला इंटरनॅशनल ब्रँड व्हावं, म्हणजे आपलं नागपूरचं जेवण इतर देशात, इतर राज्यात हे प्रसिद्ध झालं पाहिजे। सावजी म्हणजे तिखट नव्हे तर ही चव आहे, कारण की सावजी म्हणजे प्रत्येक मसाले हे आम्ही प्रत्येक घरच्या घरी बनवलेले असते। वरांड्या आणि पाट्यावर जसे कुटलेले असते तसं ज्यावेळेस मिक्सरचा जमाना नव्हता त्यावेळेस आम्ही पाट्यावर ते मसाले कुटत होतो आणि त्याची भाजीसुद्धा बनवत होतो। यामध्ये कोणतीही आर्टिफिशियल चव नसते। आज हा सावजी मसाले इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्हायला लागले आहे, कारण की आपल्या समाजाचे प्रत्येक डॉक्टर, इंजिनियर हे परदेशात राहून पण सावजीच्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सावजी या प्रकारचे पदार्थ मिळायला लागले आहे। नागपुरात जवळपास 300 ते 500 सावजी भोजनालय आले आहे, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत। म्हणून आमची इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून हा सावजी पदार्थ जेवण जगप्रसिद्ध करावे। की जसं नागपूरची संत्रा बर्फी कसं फेमस आहे तसं नागपूरच्या सावजीसुद्धा प्रसिद्ध आहे। धन्यवाद। अलीकडच्या काळात सावजीच्या नावे अनेकांनी व्यवसाय थाटला आणि नुकतेच तिखट म्हणजे सावजी अशी एक चुकीची समजूत रूढ केल्या गेली। मात्र सावजी हा केवळ तिखट प्रकार नसून त्याची एक खास चव असून ती ठराविक व्यावसायिकांनी जपले असल्याचं मत सावजी व्यावसायिक व्यक्त करत आहे। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।